आज आपण बघणार आहोत अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त आणि तिथी, तसेच अक्षय तृतीयेचे पौराणिक महत्त्व आणि अक्षय तृतीया म्हणजे काय, ती का साजरी करतात, कशी साजरी करतात आणि त्या दिवशी काय करायला हवं, काय टाळायला हवं याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। यंदाची अक्षय तृतीया दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी असणार आहे। तर ही तिथी 29 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5:31 सुरू होणार आहे। तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2:12 पर्यंत असणार आहे आणि पूजेचा शुभ मुहूर्त हा 30 एप्रिल रोजी सकाळी 5:54 पासून सुरू होऊन दुपारी 12:34 पर्यंत असणार आहे। चला तर मग बघूया अक्षय तृतीया का साजरी केली जाते, त्यामागचे धार्मिक महत्त्व। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून मी टाकलेल्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे। भारतीय संस्कृतीचा इतिहास आणि काही पौराणिक कथांनुसार अक्षय तृतीयेला अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत। पौराणिक कथेनुसार असं सांगण्यात येतं की या दिवशी भगवान गणेशाने वेद महर्षी व्यासांना महाभारताचे काव्य सांगण्यास सुरुवात केली होती। त्यामुळे महाभारताच्या इतिहासातही अक्षय तृतीयेला महत्त्व आहे। अक्षय तृतीयेच्याच दिवशी भगवान विष्णूचा 6वा अवतार म्हणजेच भगवान परशुराम यांचा जन्मदिवस आहे। याच दिवशी नरनारायण आणि हयग्रीव यांचाही जन्म झाला होता असे मानले जाते। अक्षय तृतीयेला सत्ययुग संपून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असे म्हटले जाते। अक्षय तृतीया हा माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस आहे अशी मान्यता आहे। त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णेच्या देवीला देखील प्रसन्न केल्यास आयुष्यभर घरात सुख समृद्धी नांदते असे म्हटले जाते। अक्षय तृतीयेला भगवान श्रीकृष्णाने मित्र सुदाम्याचे दारिद्र्य संपवले होते, त्यामुळे हा दिवस जीवनात सुख समृद्धी देणारा आहे असं म्हटलं जातं। असं म्हणतात की अक्षय तृतीयेला पृथ्वीवर गंगा अवतरली होती। अक्षय तृतीयेला भगवान कुबेराने श्री लक्ष्मी मातेची आराधना केली, त्यामुळे कुबेराला देवाचा खजिनदार म्हणून नेमण्यात आले असेही म्हटले जाते। जैन बांधवांमध्ये हा दिवस त्यांचा पहिले देव भगवान आदिनाथ यांच्या स्मरणार्थ साजरी केला जातो। तसेच जगन्नाथपुरी येथे याच दिवसापासून रथयात्रेला सुरुवात केली जाते। महाभारतानुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने वनवासात असलेल्या पांडवांसाठी बहीण द्रौपदीला अक्षय पात्र भेट दिले होते, ज्यामुळे वनवासात असून सुद्धा पांडवांना उपाशी राहण्याची वेळ कधीच आली नाही। या दिवशी लोक पहाटे उठून स्नान करून घर स्वच्छ करतात आणि देवाची पूजा करतात। विशेषतः भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे पूजन केले जाते। घरात तुळशीला गंध, फुलं, दीप अर्पण केला जातो। काही जण विष्णू सहस्रनाम पठण किंवा धार्मिक ग्रंथ वाचन करतात। अक्षय तृतीयेच्या दिवशी दान धर्म करण्याला खूपच महत्त्व प्राप्त आहे। अन्न, वस्त्र, पाण्याचे इत्यादी दान केलं जातं। तसेच गरजूंना मदत केली जाते। बायका एकमेकींना हळदी कुंकू व ओटी देतात। या दिवशी नवीन वस्त्र किंवा सोने खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं। अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करायला हवं, तर सोने चांदी खरेदी करणे, नवीन व्यवसाय सुरू करणे, तसेच जमीन आणि घर खरेदी करणे, दानधर्म करणे शुभ मानले जाते। आणि या दिवशी काय टाळावे, तर वादविवाद करणे, खराब विचार मनात आणणे, कर्ज घेणे किंवा देणे, लॉटरी आणि जुगार या दिवशी अशुभ मानले जाते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसेच जास्तीत जास्त जणांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून मी टाकलेल्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। धन्यवाद।